मैं अशोक राव चौहान साहब का आज प्रेस सुन रहा था। आज मी अशोकराव चव्हाण साहेबांची प्रेस ऐकत होतो आणि अशोकराव साहेबांनी ते काँग्रेस विसरू शकत नाही। आम्ही आमचा माणूस तिकडले भाजप इकडे आणण्यासाठी पाठवलेली आहे। त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेस कोणतं ते आशिष सेलारला त्यांनी काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं। ते चालू झालं आता, ते प्रक्रिया सुरू झाली आमची। एक दुसरं त्यांचा स्वभावाशी आम्ही सगळेजण वाकिफ आहोत। अशोकराव साहेबांना लीडरशिप करायची नेहमी त्यांची राहिली आणि काँग्रेस पक्षाने त्यांना लीडरशिपला पूर्ण संधी दिलेली होती। अशोकराव साहेबांच्या बरोबरीचे त्यावेळेस लाईनमध्ये खूप लोक होते, पण त्यांना विशिष्ट दर्जा आणि विशिष्ट महत्त्व काँग्रेसने दिले। आमच्या सगळ्या सिनियर नेत्यांना सगळ्यांना माहिती आहे, म्हणून एकदा नाही तर दोनदा त्यांना राज्याचा मुख्यमंत्री केला। पण आत्ता तिकडे गेलेत ते, माझा थोडा अनुभव आहे ना तिकडे, पण मी जाहीरपणे सांगितलं पाहिजे आता त्यांना मागच्या लाईनमध्ये बसावं लागेल। फार वाईट परिस्थिती होणार, त्यांनी निर्णय बदलवून घ्यावा अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे। अजूनही काही बिघडलेलं नाही, त्यामुळे आमची नम्र विनंती आहे। नाही आम्ही ऐका, अरे सुनो ना, मी एकदम स्पष्ट सांगितलंय की त्यांना आमच्या पक्षामध्ये जी काही संधी होती, लीडरशिप होती, हे त्यांना अनेकदा वरिष्ठांनाही डावलून त्यांना राज्याचा मुख्यमंत्री करायचं होतं, तरी त्यांना मुख्यमंत्री केले। हे सगळे थोरात साहेब पण लाईनमध्ये होते त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या, हे खूप लोक होते, हे तर सगळ्यात सिनियर आमदार होते, पण तरी त्यांना एक आगळं वेगळं महत्त्व काँग्रेस पक्षाने दिलं, काँग्रेस हायकमांडने दिलं, सगळे त्यांना नेतृत्व काँग्रेस पक्षाने दिलं। त्यांना ते नेतृत्व करायची सवय आहे। आम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहे। सगळे आमच्या माणिकराव ठाकरे साहेब वगैरे हे सगळे ते आहेतच इथं, त्यांना तो स्वभाव आहे। त्या पक्षामध्ये त्यांना ती लीडरशिपची संधी मिळणार नाही। एका चांगल्या नेतृत्वाला या पद्धतीनं तिकडे जाऊन डम करायचं काम, प्रभारी साहेबांनी त्याच्याबद्दल वेगळं काही भूमिका मांडली, पण मी त्यांना सांगतो की अजूनही काही बिघडलं नाही। फार त्रास आहे तिकडे, फार त्रास आहे। यामुळे मी त्यांना एवढंच आम्ही सांगू शकतो, अजूनही आम्ही सगळेजण स्वागत करायला तयार आहोत। वडेट्टीवार साहेब नाही, आमच्याशी केली नाही, त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाही। एक बघा, ऐका फडणवीसांचा प्रॉब्लेम कसा आहे। फडणवीसांचा प्रॉब्लेम असा झाला की सातत्यानं ते दिल्लीचे 2 आका महाराष्ट्रामध्ये सर्वे करतात आहेत आणि या सर्वेमध्ये महाविकास आघाडीचं जास्तीत जास्त जागा 37च्या वर महाविकास आघाडीच्या जागा दाखवत आहेत। यामुळे आमचे मित्र फार आता त्याच्यामध्ये डिस्टर्ब झाले, देवेंद्र फडणवीस साहेब, त्याच्यामुळे ते कसं आपली शाख वाचवता येईल त्याचा ते प्रयत्न करतात आहे। त्यांचा तो प्रयत्न असफल प्रयत्न आहे आणि या असफल प्रयत्नाला तुम्ही फार काही शाबासकी देऊ नका अशी आम्हाला तुम्हाला नम्र विनंती आहे। सर लास्ट क्वेश्चन, मुंबईत राहणारेच होते, मात्र ते आमदार आता अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे, त्यांच्याशी तुम्ही वरवर संवाद साधलेला आहे का? 15 तारखेला आमची CLPची मीटिंग आहे। 15 तारखेला 9:30 वाजता आम्ही सगळे आमदार आम्ही सोबत राहणार आहोत। 16-17ला आमचं ऑलरेडी 2 दिवसाचं शिबिर लोणावळ्यामध्ये आहे। त्या लोणावळ्याच्या शिबिरमध्ये सुद्धा आमचे आमदार सगळे राहतील। त्याच्यामुळे ज्या अफवा ज्या चाललेल्या आहेत त्या अफवाला पूर्णविराम आपण द्यावं असं आमचं म्हणणं आहे। निश्चित करण्यासाठी अशोक चव्हाणांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलेले गेले आहे, त्यामुळे नांदेड कोणाचा बालेकिल्ला राहिलेला नाही। मुद्दा असा आहे की नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे
कुठल्या व्यक्तीविषयीचा नाही. त्याच्यामुळे आता काँग्रेसचाच त्या ठिकाणी खासदार निवडून येईल हे तुम्हाला आता आमच्याकडे सगळे नांदेडचे लोक इथं आलेली आहेत. त्यांनी सांगितलं आणि आम्ही घेतली की तुम्ही आम्हाला कॅन्डिडेट द्या. बरोबर, आता कॅन्डिडेट पण आमच्याकडे आहे, कॅन्डिडेटला कमी नाही आहे. आत्ताच आमचे प्रभारी साहेबांनी सांगितलं की अनेक भाजपचे आणि अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. त्याच्यामुळे आता आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा नाही. आमच्या समोर आपण पाहिलं दिल्लीमध्ये काय चाललं. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जातोय. ते दिल्लीत आले नाही पाहिजेत म्हणून त्याच्यासाठी खिडे काढले जातात आहेत, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात आहेत. या देशाच्या अन्नदात्यावर या पद्धतीचा लाठीचार्ज करणं म्हणजे हे कोणतं सरकार म्हणायचं याला? हे म्हणतात ना आम्हाला समृद्ध भारत करायचं आहे. या देशाच्या मूळ अन्नदात्यावर लाठीचार्ज करणं म्हणजे समृद्ध भारत होतं काय? हा प्रश्न काय सातत्याने आला पाहिजे नाही का? आणि या पद्धतीचं विकासासाठी केले. कायचा विकास आहे? प्रभारी साहेबांनी सांगितलं विकास कोणता आहे त्यांचा. पण मूळ प्रश्न आहे की आज शेतकऱ्यांवर जो लाठीचार्ज दिल्लीच्या सीमेवर होत आहे, त्यांना धमकवलं जात आहे माध्यमातून की आम्ही तुम्हाला पाहून घेऊ. प्रशासन बोलतोय आणि या देशाच्या अन्नदात्यावर लाठीचार्ज केला जातो, त्यांचं रक्त वाहवलं जात आहे. मग हिंमत असेल तर प्रधानमंत्र्यांनी जावं ना शेतकऱ्यांच्या समोर, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं ना. एवढंच प्रधानमंत्र्यांचं नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवून जातोय. अहो हे शेतकऱ्याचेच पोरं आहेत. आज त्या शेतकऱ्यावर अन्याय होत असेल, लाठीचार्ज होत असेल, त्यांना दिल्लीत आले नाही म्हणजे खिळे काढले जात असतील तर हे कुठली लोकशाही आहे? ही तानाशाही आहे. आणि म्हणून या तानाशाहीच्या विरोधातली आमची लढाई आहे. म्हणून आम्ही त्यांचे कोण येणार आहे काय आहे त्याच्यावर आम्हाला चर्चा करायची नाही आहे. जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. तरुणांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न महत्त्वाचे आहे, महागाई महत्त्वाची आहे. ती लढाई आमची आहे. ओके, थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.